Hello, check. Hello, 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 test. Hello, hello, check. Hello, 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 check. Hello, hello. हॅलो 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 हॅलो. तर धन्यवाद. जय वागेश्वर क्रिकेट संघ हॅलो. देसाई फोर्टी प्लेसचे आयोजित ही टुर्नामेंट रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन मुले मला इथे येण्याची संधी मिळाली. खास करून आमचे हनुमानजी पाटील त्यांच्यामुळं इथे येण्याची मला संधी मिळाली. विश्वनाथ शेठ मस्कर मंचावरती आलेले आहेत. हरीश शेठ भोईर, त्यानंतर मोहनदादा पाटील आणि संजय झा, गुरुदत्ता एंटरप्राइजेस या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. मंचावरती उपस्थित असणारे उद्घाटक बालाराम अर्जुन म्हात्रे, देसाई गाव अध्यक्ष, त्यानंतर रमेश तुकाराम पाटील वेतलपाडा, सन्मान्य श्री हरेश भुहीर वाकलन, गुरुनाथ शेठ म्हात्रे देसाई, भगवानजी पाटील देसाई, मंगल पाटील पडले, पंडित पाटील निलजे, भालचंद्र म्हात्रे देसाई, भरत पाटील देसाई या सर्वांचं मी स्वागत करतो. स्पर्धा 40+ आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण पाहतोय की आपण वयाच्या 16व्या वर्षानंतर क्रिकेटला कुठल्या खेळायला सुरुवात करतो आणि आठवण करतो ती 32 ते 30 सालापर्यंत, परंतु इथे 40 संपल्यानंतरही क्रिकेट खेळायचं आहे हा खरा आनंद त्यांच्या नसा नसात भेटलेला आहे. आणि तो आनंद दाखवण्यासाठी ही मोठी स्पर्धा जय वागेश्वर क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते GTC मार्फत आणि अतिशय देखणं असं साऊंड प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. मैदानाकडे घेऊन जाणारे आजच्या दिवसामधला पहिला सामना जय वागेश्वर क्रिकेट संघ आणि बी निलजे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. हे जर क्रिकेटर पाहिले असतील, हे खेळाडू आहेत, यांचे सुपुत्र, यांचे पुत्र जवळजवळ ते प्रत्येक संघामध्ये खेळत असतील, परंतु आज आपले वडील इथं पाहण्यासाठी मिळणार आहेत प्रत्येकाला या खेळाडूंना. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते स्वतः खेळण्यासाठी तयारीत आलेले आहेत. पहा किती क्रिकेट भरलेलं आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट पोहोचलेलं आहे. नाही, हीच तर खरी शोभा वाढलेली आहे. रायगडमध्ये समालोचकाला अजिबात मान नव्हता. वडापावरती समालोचन केलेलं होतं, परंतु जेव्हापासून रायगड समालोचन असोसिएशन झाली, उसली घेतली सगळीकडे. रायगड ग्रामीण क्रिकेट असू दे, ठाणे ग्रामीण क्रिकेट असू दे, सर्व क्रिकेट गड्यांनी उसली घेतली आणि हा क्रिकेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवलं. हे खरं श्रेय या सर्व जे असोसिएशन बनवणारे आहेत त्या सर्वांना जातं आणि खऱ्या अर्थाने नाव घेतलंच पाहिजे प्रत्येकाचं. आणि अशा प्रकारे नाव द्विगुणित करण्याचं काम केलेलं आहे. पहिल्या सामन्याकडे घेऊन जाणारे अतिशय प्रेक्षणीय देखनाथ सामना मैदानामध्ये जय वागेश्वर आणि बी निलजे क्रिकेट टीमने टॉस जिंकला, सुरुवात केली. सलामीची जोडी दिलीप आणि गुरुनाथ ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. तर गोलंदाजीसाठी जनार्दन, वयाचा विचार करू नका, पहिला चेंडू जनार्दन यांनी टाकलाय. उचली घेणारा चेंडू, पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट जाते. ती फलंदाज दिलीप यांची डीजे मास्तर. हॅलो, देसाईचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे, देसाई संघाचा. जय वागेश्वर आणि निलजे अशी ही लढत मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली ती दिलीप ची जी का ज्या प्रकारे पहिला चेंडू ऑफ कटर चेंडू टाकला होता, तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न चुकीचा ठरला आणि आपली पहिली विकेट गमावून बसलाय. 4 षटकांचा महत्त्वपूर्ण सामना, पहिला सामना, उद्घाटनीय सामना, देखणा सामना मैदानामध्ये रंगणार आहेत. कोण जिंकणार हा सामना? आता मात्र फलंदाजीसाठी डावकुरताचा बलिराम हा फलंदाजी करण्यासाठी नाव घेणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक खेळाडूला आपला अनुभव इथं आता पणाला लावायचा आहे. कारण अनुभवाची खेळी, अनुभवाची सवंगड्यामध्ये ज्या प्रकारे एखादा खेळाडू श्रीकृष्णाच्या सवंगड्यात वाढला त्या प्रकारचे त्यांचा खेळ संपला होता, परंतु त्या खेळाला द्विगुणित करण्याचं काम, त्या खेळाला वाढवण्याचं काम या 40 वर्षानंतर मात्र केलेलं आहे. आणि आपण पाहिले असेल 40+ संघ किती सामने मजबूत होतात. गोलंदाजीसाठी जे गोलंदाज आहेत त्यांना आपण पाहू शकता.
जनार्दन अतिशय वाखाणण्याजोगी गोलंदाजी. यावेळेचा चेंडू टॅप केलाय. पहिला चेंडूवरती पहिली धाव येते. पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर आल्या आल्या बलिराम याने आपला अकाउंट ओपन केलंय. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिले असेल, गौतम गंभीर असेल, शिखर धवन असेल, तसं डावकुराताचा हा फलंदाज आहे ज्याने आपला अकाउंट ओपन केलंय 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. प्रथमतः स्ट्राईक एंडवरती गुरुनाथजी मात्र सामना करण्यासाठी सज्ज आहेत ते जनार्दन. याआधी आपण पाहिले होते, आपली नावं आता बदलून बदलून येतात, परंतु जी जुनी नावं होती ती फार महत्वाची आहेत. देवाचीच नावं असायची. जनार्दन, गुरुनाथ, आपण पाहू शकता, बलिराम, दिलीप, अशी ही नावं होती. आत्ताची नवीन नावं जिकडे जावं तिकडे मोह व्हावं असं तसं होत चाललंय. यावेळेचा चेंडू चकवा देणारा चेंडू आणि चकवा देणाऱ्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे धाव नसते. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट जीटीसी मार्फत. त्यांचे सहर्ष स्वागत करतो आणि अतिशय देखणे आणि उमदी स्पर्धा आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात बरोबर येत नाहीये. चकवा देणारा पुन्हा एकदा चेंडू टाकला आणि चकवा देणाऱ्या चेंडूवरती कुठल्याच प्रकारची धाव नसते. निर्धाव चेंडूची सांगता होते. तब्बल 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. ही खरी अनुभवाची शिजोरी ज्याला म्हटलं जात आहे. अनुभवाचा मारा केला तो जनार्दन या गोलंदाजाने. यावेळेचा चेंडू टॅप केलाय. सिलिमिडो आपला चेंडू अडवला जातोय. स्वतः गोलंदाज जनार्दनजी चेंडू अडवतोय तोपर्यंत 1 धाव मिळते. एकेरी धावेने एकूण धावसंख्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 2 धावा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. एक फलंदाज बाद झाला, तो दिलीप यांच्या रूपाने, ज्यांनी कुठल्याही प्रकारची धाव केली नव्हती. जसं इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला, रिलायन्स कपमध्ये जसा बदक घेऊन जायचा खेळाडू तसे बदक घेऊन गेले होते ते दिलीप. आणि आता सामन्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अंतिम चेंडू फेकण्यासाठी जनार्दन. समोर डावकुराताचा फलंदाज बलिराम. यावेळेचा चेंडू भिडकावलाय. चेंडू सीमा रेषेकडे जातोय. चेंडू आर पार, सीमा पार. चेंडू मात्र सीमा रेषेकडे गेले. पंचांचा काही इशारा अजून येत नाहीये. पंच परमेश्वर, पंचांचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत समालोचक थांबून राहणार. कारण आपण पाहतोय पंच परमेश्वर आणि म्हटलं जात आहे त्या प्रकारे जोपर्यंत पंचांचा निर्णय आलाय. पहिला रामदेव बाबा पतंजली षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे मास्तर. 6 धावांशी पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती हाहाकार माजवला फलंदाज बलिराम यांनी. चेंडू सरळ आरपार, सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकारासाठी मारला. 6 धावांशी एकूण धावसंख्या धावपलकावरती लागल्या त्या 8 धावा. माझ्याबरोबर साथी समालोचक आणि साथी स्कोरिंगचं काम करतात आमचे पंडितजी पाटील घारिवली, त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि एकूण धावसंख्येचा जर विचार केला धावपलकावरती 8 धावा 5 चेंडू नंतर 2 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा घेतला तो डावकुराताच्या फलंदाजाने. चेंडू सरळ भिडकवला 6 धावांसाठी आणि या 6 धावांशी 8 धावा झाल्या. 4 गोलंदाज ना, 4 षटक ना, 4 षटक. तर देवीदास आणि बलिराम गुरुनाथ आणि बलिराम मात्र फलंदाजी करताना दिसतात. पाहायचंय मागच्या चेंडूवरती बलिरामने एक षटकार मारला होता, तर देवीदास गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. अतिशय देखणं असं आयोजन आपण पाहतोय जय वागेश्वरी क्रिकेट संघ देसाई संघाकडनं. कारण आपण पाहिले असेल कालही ते टुर्नामेंट होत्या, अंतिम दिवस होता आणि आज पहिल्या दिवसाला सुरुवात होते. आज ग्रामीणचे 8 संघ इथं भिडणार आहेत आणि 12 संघ इथं भिडणार आहेत आणि उद्या आपल्याला ओपनचे 8 संघ आपल्याला पाहायला मिळणार. अशी मेजवानी या मैदानावरती. अतिशय देखणं असं मैदान. जरी एखादा खेळाडू पडला तरी त्याला लागण्याची काही संभावना नाही आहे, अशा प्रकारचा हा मैदान अवेलेबल करून दिलेलं आहे. अतिशय देखणं असं आयोजन केलंय जय वागेश्वरी क्रिकेट संघ आणि
या स्पर्धेसाठी श्री अर्जुनभाई पाटील अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट 40+ असोसिएशन ओमसाई एंटरप्राइजेस काटेगाव त्यांचं सहर्ष स्वागत करतो। या स्पर्धेला महत्त्वाचा हातभार त्यांचा आहे। गोलंदाजी मार्कवरती देवदास, हा चेंडू कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, अशा प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न चुकीचा ठरलाय। निर्धाव चेंडूची सांगता होते। 7 चेंडूंचा खेळ संपलाय। धावपलकावरती धावा लागल्या त्या 8। एक बाद 8 आउट होणारा फलंदाज दिलीप। यावेळचा चेंडू भिडकावलाय सरळ हवेमध्ये आणि पहिला मोहरा बाद, दुसरा मोहरा बाद होतो डीजे मास्टर। बात आहे डीजे मास्टर, सुंदर गीत आपण लावता, परंतु इथे फलंदाज बाद झाला। महेंद्रने झेल घेतला आणि फलंदाज बाद झाला तो गुरुनाथ। आणि आता मात्र फलंदाजीसाठी हनुमानजी पाटील जे मैदानामध्ये जे या स्पर्धेमधले आयोजक आहेत, खऱ्या अर्थाने आपण पाहिले असेल ते मात्र फलंदाजीसाठी जाताना दिसतात। गुरुनाथ बाद झाला, त्यांनी धावा केल्या आपल्या संघासाठी। 1 धाव नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं असेल। यावेळेस मात्र हनुमानजी पाटील स्ट्राईक एंडवरती डावखुराताचा फलंदाज बलिराम ज्याने एक षटकाराची आतषबाजी करत व्यक्तिगत 7 धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या आहे ती 2 बाद 8। यावेळचा चेंडू पुन्हा एकदा चकवा देणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते। निशाणा होता चेंडूला भिडकावण्याचा डीप स्क्वेअर लेगला, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू सरळ आपण पाहिल्यास विकेट किपरच्या ग्लव्स मध्ये। यावेळचा चेंडू भिडकावलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय। अजून एक मोहरा, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिले असेल जनार्दन यांच्याकडनं डीजे मास्टर। धन्यवाद डीजे मास्टर। विश्वनाथजी मस्कर साहेब, नक्कीच आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षक अनुभवी क्षेत्ररक्षक आहे। म्हणतात ना या वयात दाडा व्यंकट विकट नरकेसरी, असं वाटतं की या वयात आता दाडाच दुखणार आपल्या, परंतु इथे खेळाडू आपला प्रयत्न करतात की प्रत्यक्ष या खेळांमध्ये आपला खेळ दाखवण्याचं काम करतात। जनार्दन यांनी सुंदर झेल घेतला, तिसरा मोहरा बाद झाला आणि नवीन येणारा फलंदाज किसन मात्र फलंदाजी मार्कवरती आहे। तर अतिशय देखणी अशी उमदी स्पर्धा मैदानामध्ये हनुमानजी पाटील स्ट्राईक एंड वरती आहे। चेंडू भिडकावलाय, ग्राउंड शॉट, कार्पेट शॉट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू सरळ सीमारेषेकडे जातोय। तिथे क्षेत्ररक्षणही सुंदर होतंय, परंतु पायचा चेंडू अडवला जातोय। 2 धावा मात्र मिळाल्या जातात आणि या 2 धावांनी अकाउंट ओपन केलं हनुमानजी पाटील याने आणि संघाची धावसंख्या 3 बाद 10। 3 बाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती लागले। हनुमानजी पाटील आणि किशन मात्र फलंदाजीवरती। यावेळचा शॉट, कार्पेट शॉट, उमदा शॉट मारला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते हनुमानजी पाटील याला। एकेरी धाब्याने धावसंख्या धावून पोहोचते ती 11 धावसंख्येवरती। 2 षटकांचा खेळ संपतो यापर्यंत। या 2 षटकानंतर 3 बाद 11 धावसंख्या धावफलकावरती लागले ती जय वागेश्वर क्रिकेट संघाची।
तर आपण पाहतोय मागच्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या. गोलंदाज देवीदास याने अतिशय उमदी गोलंदाजी केली आणि 2 विकेटही घेतल्या. नवीन गोलंदाज किशोर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अतिशय नावलौकिक ही स्पर्धा जय वागेश्वरी क्रिकेट संघ देसाई 40+ आणि नक्कीच मला येण्याची संधी ज्यांनी ज्यांनी दिली त्या सर्वांना धन्यवाद देतो. गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. यावेळेचा चेंडू हवेमध्ये मारलाय आणि हनुमानजी पाटील यांच्या पारीचा अंत होतोय. डीजे मास्तर आपल्याला संधी मिळते. तर नक्कीच हनुमानजी पाटील 3 धावा व्यक्तिगत वरती बाद झाले. तर नवीन फलंदाज ज्यांनी बरेचसे वर्षे क्रिकेटमध्ये गाजवलेले असे हे रमेश कोटकर मैदानामध्ये जात असतात. आपण पाहिले असेल सचिन रमेश तेंडुलकर, परंतु इथे रमेश कोटकर स्वतः फलंदाजी करण्यासाठी जातात. अतिशय नावलौकिक असे फलंदाज होते आणि आहेत. अशा प्रकारची फलंदाजी करण्यासाठी ते मात्र मैदानात. यावेळेचा चेंडू काही पे निघाय काही पे निशाणा. चेंडूला शॉट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निर्धाव निघालाय. अतिशय उमदी आणि देखणी गोलंदाजी आपल्याला प्रत्येक गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. ती किशोर याला म्हणतात अनुभवी गोलंदाजी, दांडगी गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेचा चेंडू हवेमध्ये उचललाय. पायचा एक गोलंदाज स्वतः चेंडू खाली येताना, परंतु तिथे तेलही गेले आणि तूपही गेले. झेलही सुटला आणि 2 धावा मात्र फलंदाजांना इथे मिळाल्या. या 2 धावांची एकूण धावसंख्या जय वागेश्वरी क्रिकेट संघाची 13 धावा. 3 बाद 13, 3 13, 4 बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. म्हणजे या षटकानंतर अजून एक षटक बाकी असणारे खेळण्यासाठी. रमेश कोटकर आता किसन स्ट्राईक वरती आहेत, तर रमेश कोटकर नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती किशोर निलजे संघाकडनं. आपण पाहिलं असेल निलजे संघ नावलौकिक संघ आहे, तर एका बाजूला देसाई संघ आहे. अतिशय वाखाणण्याजोगी गोलंदाजी आणि फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. समालोचकाचं काम पंडित सर नेहमी असतं ते दोन्ही संघांच्या बाजून समान समालोचन करणे. कुठलाही संघ ओळखीचा असेल तर त्या एका बाजूने बोलणं फार चुकीचं आहे. यावेळेचा चेंडू कट केलाय. चेंडूला जातोय तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्राला. 1 धाव पूर्ण केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण. एकेरी धाबेने एकूण धावसंख्या जय वागेश्वरी क्रिकेट संघाची हळूहळू 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 14 धावा धावफलकावरती. काय करणार या सामन्यामध्ये वागेश्वरी संघ आणि निलजे संघ. येणारा काल, येणारे वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत. अतिशय देखणा आणि उद्घाटनीय सामना या मैदानावरती. आज आपल्याला ग्रामीणचे 12 संघ एका समोर एक भिडणार आहेत, तर उद्या ओपनचे 8 संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा चेंडू टॅप केला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू आरपार सीमा पार डाबरलाल दंतमंजन चौकार. DJ Vaibhav in the mix. धन्यवाद डीजे मास्तर. तर पहिल्या षटकात आल्या 8 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 3 धावा आणि या षटकात शेवटच्या चेंडूवरती चौकार. ज्या रमेश कोटकरांचं मी नाव घेतलं होतं त्यांनी आल्या आल्या आपल्या पारीला साजेशी फलंदाजी केली. अकाउंट ओपन केलं तो 4 धावांनिशी आणि एकूण संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 या धावसंख्येवरती. म्हणजे येणारा एक शेवटचा षटक असणार आहे. गोलंदाजी इतक्या ताजी तवानी, गोलंदाजी इतकी उमदी की 16 वर्षाचे 17 वर्षाचे गोलंदाज आहेत की काय, अशा प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली. कारण जनार्दनी 8 धावा खर्च केल्या होत्या आणि
देवीदासने त्याच्यापेक्षा उमदी गोलंदाजी केली, 3 धावा खर्च केल्या आणि किशोरने त्याच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. अलीकडचा जर आपण क्रिकेट पाहिले असेल तर अलीकडच्या क्रिकेटमध्ये 17 धावा, 22 धावा, 23 धावा सहज कुठतात, परंतु या 40+ सामन्यामध्ये उमदी गोलंदाजी केली या तिन्ही गोलंदाजाने. म्हणजे शेवटचा एक अंतिम षटक हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये काय घडतंय ते पाहणं गरजेचं आहे. सोमनाथ तयार आहे. आणि हा खराब चेंडू सोमनाथचा आल्या नोचा इशारा आलाय पंचांचा. अशा प्रकारे धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 धावा. मी देवांची नावं उगाच घेतली नाहीये. जनार्दन पहिला गोलंदाज, दुसरा गोलंदाज देवीदास, तिसरा गोलंदाज किशोर आणि चौथा गोलंदाज सोमनाथ. हे गोलंदाज आणि ही नावं फार उपेक्षित होती प्रत्येकाला आणि फ्री हिट ही असणार आहे. यावेळेस मात्र गोलंदाज आणि फलंदाजाला संधी असणार आहे. किसनसाठी हा चेंडू एक चांगला चेंडू होता, मेजवानी होती या चेंडूवरती. असं वाटलं होतं की हा चेंडू आरपार सीमापार जाणार, परंतु या पॉवरप्लेच्या षटकानंतर आपण पाहिले असेल पहिल्या षटकात 8 धावा खर्च झाल्यानंतर सुंदर गोलंदाजी. यावेळेचा चेंडू आणि फलंदाज बाद. 5वा फलंदाज बाद डीजे मास्तर. धन्यवाद डीजे मास्तर. असं ऐकलं जात आहे की कांबोड्या संघात बारक्या आहे, पण या जय वागेश्वरी क्रिकेट संघातही एक बारक्या आहे, जो पूर्वीचा बारक्या ज्यानं प्रत्येकाने आठवलंय. सांगून षटकार मारणारा हा फलंदाज आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहिले असेल. हा बारक्या मात्र डावखुराताचा फलंदाज आहे. काय करणार, येणारा काल, येणारा चेंडू सांगणारा अतिशय रोमांचक सामना. सुंदर सामना मैदानामध्ये रंगलेला आहे. एक चेंडू न टाकल्यानंतर कमबॅक करण्याची कामगिरी केली ती गोलंदाज सोमनाथनी निलजे संघाकडनं. एका बाजूला जय वागेश्वर देसाई संघ तर दुसऱ्या बाजूला बी निलजे, अशी ही लढत. यानंतर तयार राहायचंय खंबालपाडा आणि पडले संघ. दोघांनी ताबडतोब ही विनिंग संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. खंबालपाडा आणि पडले संघ तर तयार आहे. पाहायचंय म्हणायचं ना की 18 वर्ष झाल्यानंतर लाईन मारायला प्रत्येक जण जात असतो, परंतु 18 वर्षानंतर 40 वर्षानंतर हा फलंदाज मैदानामध्ये कशा प्रकारची फलंदाजी, कारण याआधी ते सांगून षटकार मारत होते. अशा प्रकारचे काही क्रिकेटर पहिले आपण पाहिले असतील आणि इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. म्हणून तर ग्रामीण संघांचा खेळ आपण पाहिले असेल, गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे आणि फार मोठी उसली घेतलेली या टेनिस क्रिकेटनी मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला रमेश कोटकर आणि दुसऱ्या बाजूला बारक्या. बारक्याचं नाव घेतलं तर कांबोडे संघाची आठवण करून देणारा हा बारक्या आहे. यावेळेचा चेंडू एक सुंदर चेंडू टाकला. फसवी गोलंदाजी केली सोमनाथने, कारण त्यांना अनुभव आहे की हा बारक्या कशा प्रकारची फलंदाजी करणार आहे. तशाच प्रकारचं चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. थोडंसं बॅट पॅच खराब झाला होता आणि तिथे मात्र यावेळेचा चेंडू भिडकावलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तोपर्यंत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक दीपक यांच्याकडनं. अशा प्रकारे एकूण धावसंख्या 20 धावा. वागेश्वरी क्रिकेट संघ, जय वागेश्वर क्रिकेट संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहे. मंचावरती बरेचसे प्रमुख मान्यवर आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो. शेवटचे 2 चेंडू या षटकातले बाकी असणारे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. अतिशय प्रेक्षणीय अशा लढती मैदानामध्ये होणार आहेत आजच्या दिवसामध्ये. बरेचसे सामने अजून बाकी आहेत. खंबालपाडा आणि पडले संघ आपण तयार राहायचं आहे. यावेळेचा चेंडू रमेश कोटकर यांना चकवून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सोमनाथ यांच्या गोलंदाजाने घडवले. हे नवीन येणाऱ्या नवीन खेळाडूंसाठी मात्र नक्कीच शुभेच्छा देणारे खेळाडू आहेत.
यावेळेचा चेंडू टॅप केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक किशोर यांच्याकडनं पाहायला मिळाले. गोलंदाजी सुंदर केली होती आणि क्षेत्ररक्षण जिथं असं वाटलं होतं की शेवटच्या क्षणाला चौकार जाईल, परंतु तिथे धावा अडवण्यामध्ये 2 धावा अडवल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष्य कंपल्सरी असणार आहे. या 23 धावा प्रत्येक संघाला जिंकण्यासाठी. डीजे मास्तर. तर नक्कीच आपण पाहतोय निलजे संघ, ज्याच्यामध्ये 40+ अध्यक्ष उपाध्यक्ष श्रीपद पाटील आहेत, खेळतात आणि त्यांचा मुलगाही त्यांच्याबरोबर महेंद्र पाटील हे स्वतः मैदानामध्ये आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. याला क्रिकेट म्हणतात. आणि पिता पुत्र दोघेही मात्र मैदानामध्ये आपण पाहिले असतील. त्या दोघांचं मी सहर्ष स्वागत करतो. जे वागेश्वरी क्रिकेट संघ देसाई मंचावरती आपण बरेचसे प्रमुख मान्यवर पाहतो, त्यांचं सहर्ष स्वागत करतो. कालही आपण पाहिलं होतं की वडाव पेन वाशी इथं जी टुर्नामेंट होती, विश्वनाथ शेठ मस्करनी तिथे पहिलं 200 रुपयांचं पारितोषिक आयवा झेलसाठी लावलं होतं. प्रेक्षकांची थोडीशी मजल उडली होती. नंतर 500 रुपयांचं बक्षीस लागलं. 500 रुपयांचं बक्षीस एकाने पटकावलंही आयवा कॅच घेऊन, परंतु नंतर अशी भांबेडी उडली, सगळ्यांच्या पासण्या पासपूस झाल्या. कारण तिथे 1500 रुपयांचं पारितोषिक म्हणजे 3 दिवसांची हजेरी जी लागली होती ती घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग सरसावले होते, परंतु झेल हातातून निसटला. तर यानंतर पडले आणि खंबालपाडा आपण तयार राहायचं आहे. नाणेफेकीसाठी आपले कर्णधार लगेचच ताबडतोब पाठवायचे आहे, कारण तुरंत सामना चालू झाला पाहिजे. आज जे 12 संघ आहेत त्यांचे सामने जरा लवकर झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला विनंती करतो की आपले संघनायक ताबडतोब पाठवायचे आहेत. धन्यवाद. तर 24 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना मी घेऊन जाणारे पंडिल पाटील घारिवले यांच्याकडं की काय घडणार या सामन्यामध्ये, कशा प्रकारचे हा सामना चेस होतोय, निलजे संघ कशा प्रकारे चेस करतोय ऐकवण्यासाठी आपण जाणार आहेत पंडित पाटील सर यांच्याकडे. हॅलो हॅलो, धन्यवाद गोरक्षनाथ पवार. तर सामना आपण पाहतोय तो जय वागेश्वर देसाई विपक्ष निलजे असा सामना आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय जनार्दन आणि सोमनाथ. तर पहिले षटक हाताळतात पावल पेलेचा आपण गोलंदाज पाहतोय. संघनायकाने विश्वास दाखवला गोलंदाज बळीरामवर. बघूया मापक लक्ष ठेवलं 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 23 धावांचं. त्या लक्ष्याचा पाठलाग हा निलजे संघ कशा रीतीने करेल. बळीराम ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन मात्र सुरुवात चांगली होते गोलंदाज बळीरामच्या माध्यमातून, कारण संघनायकानं पाऊल प्लेच्या षटकाची जबाबदारी बळीरामवर सोपवली आहे आणि ती जबाबदारी धावांचं डिफेन्स हा संघ करेल का करेल. नक्कीच चांगली गोलंदाज आहेत, मात्र तितकीच चांगली फलंदाजी निलजे संघाकडं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग संघ करतोय तो बळीराम आणि सोमनाथच्या माध्यमातून. ऑन साईडला सुरेख फटका आपण पाहतोय जनार्दनच्या बॅटमधनं. या षटकातील पहिला चौकार, अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय. डीजे धन्यवाद डीजे. बिनबाद 4 अशी चांगली सुरुवात. 23 धावांचं लक्ष घेऊन हा संघ फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बळीराम ऑन साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा
कमबॅक चांगला करतोय बळीराम, कारण मागच्या चेंडूवर चौका टोकला होता फलंदाज जनार्दन, त्यानंतर मात्र हा गोलंदाज कमबॅक करतोय. कमबॅक करावं लागेल कारण तुमची धावसंख्या अतिशय कमी आहे. 23 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्या लक्षाचं डिफेन्स तुम्हाला करायचं आहे. पुन्हा एकदा बळीराम राईट आर्म ओव्हर द विकेट. फक्त दिशा दिला, हलका त्यांनी घडून काढला चेंडू, बारक्या चेंडू खाली येतात तोपर्यंत एक धाव घेतली जाते. इथं गोरक्षनाथ पवार जर सामना जिंकायचा असेल देसाई संघाला तर भरपूर कष्ट करावे लागेल, कारण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी फक्त आपण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये 22 धावा कुठल्यात आणि 23 धावांचं डिफेन्स, या 23 धावांचं रक्षण हा देसाई संघ करेल का? कारण चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच हा सामना तुम्ही रंगवू शकता. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला निर्जय संघाचा, फलंदाजी अतिशय खोलवर आहे या संघाची आणि ती फलंदाजी या सामन्यामध्ये कशी होईल ते पाहावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर बिनबाद 5. बळीराम राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळताय, चांगला फटका आपण पाहतोय, किसन येत आहे चेंडू खाली, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला योग्य दिशेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. काही चेंडू निर्धाव टाकावे लागतील, गडी बाद करावे लागतील, काही झेल घ्यावे लागतील. हा संघर्ष मैदानात आपण पाहतोय तो जय वागेश्वर देसाई विपक्ष निर्जय असा हा सामना. बळीराम पुन्हा एकदा. इथे मात्र पंचांकडनं वाईटचा इशारा केला जातो. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच वर येतोय आणि पंचांकडनं वाईटचा इशारा केला जातो. धावसंख्या अवांतर धावसंख्येने पोहोचते ती 7 वर. या स्पर्धेतील पहिलाच सामना आपण पाहतोय तो जय वागेश्वर विपक्ष निर्जय असा सामना. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली झाली, दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी सुरुवात चांगली होते. मोठा फटका मात्र मिस्टामिंग शॉट बघूया, किसन झेल खाली येत आहेत आणि पहिला धक्का बसतोय. एक चांगला फलंदाज बाद होतोय तो जनार्दन. एक धावसंख्या आपण पाहतोय 1-7. डीजे तर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बाळराम मामा म्हात्रे देसाईगाव अध्यक्ष, तसेच रमेश तुकाराम पाटील वेताळपाडा, विश्वनाथ शेठ म्हस्कर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार, तसेच हरेश भोईर वाकलन, गुरुनाथ शेठ म्हात्रे देसाई, भगवान पाटील देसाई, मंगल पाटील पडले, पंडित पाटील निर्जय, भालचंद्र म्हात्रे देसाई, भरत पाटील देसाई आणि तसेच संजय झा यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तर पहिला षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकाची समाप्ती होते. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 1-7. तर या षटकामध्ये संजय मात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतात. एक काळ या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवला होता. देसाई संघाला कित्येक सामने ज्या गोलंदाजाने जिंकून दिले होते तोच गोलंदाज आपण पाहतोय. संघनायकाने विश्वास दाखवला दुसऱ्या षटकामध्ये. तर धावा आपण पाहतो 1-7. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निर्जय संघाचा आधारस्तंभ सोमनाथ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र. तर सोमनाथ आणि महेंद्रची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. 1-7 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय संजय म्हात्रे. गोलंदाज सज्ज होत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ संजय म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सोमनाथ. पहिला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित आलेला नाहीये. मात्र तोपर्यंत एक धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 23 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो हा निर्जय संघ आणि त्या लक्ष ते ठेवलंय. 4 षटकामध्ये 22 धावा कुठल्या आणि 23 धावांचं लक्ष घेऊन फलंदाजीसाठी उतरल्यानंतर पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली निर्जय संघाची. 1-7 आणि दुसरा षटक मार्गस्थ असताना एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 1-8. बघूया संजय म्हात्रे कशी गोलंदाजी करतायत. उलटा चेंडू दिशा भरकडतोय गोलंदाज. डावी यष्टी सोडून खूपच बाहेर जातो आणि पंचांकडनं वाईटचा इशारा केला जातो. अशा रीतीने गोलंदाजी केली, अगोदर धावा कमी असताना तुम्ही जर अशी गोलंदाजी केली तर नक्कीच या सामन्यामध्ये तुम्हाला पराभव पत्करावा लागू शकतो. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल या संजय म्हात्रे यांना. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा वाईटचा इशारा केला जातोय. पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी झाली, मात्र त्या चुका दुरुस्त करून तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर इथे संघर्ष करावा लागेल तो जय वागेश्वर देसाई संघाला. मात्र गोलंदाजी खराब होते. पुन्हा एकदा संजय राईट आर्म ओव्हर द विकेट.
अतिशय चांगला फटका आपण पाहतोय, मात्र क्षेत्ररक्षक सामोरे झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र समोरून फलंदाज नकार देत आहेत. झेल झाला असता मात्र काही चुका होत आहेत आणि झेल सुटतोय तो फलंदाज आपण पाहतोय महेंद्र यांचा. एक धावेचं रूपांतर होतोय धाव फलकावर. एकूण धावा आपण पाहतो 9. तर 1 बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतोय ते निर्जय संघाची. माफ करा 10 माफ करा 11 धावा आपण पाहतो धाव फलकावर. चांगले क्षेत्ररक्षण, मात्र गोलंदाजाला चेंडू व्यवस्थित गॅदर करता येत नाहीये. तोपर्यंत एका धावेचा अवधी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 1 बाद 12 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आपण पाहिली होती, 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र हे दोन फलंदाज आपण पाहतोय चांगली फलंदाजी करतात. सोमनाथ आणि महेंद्र हे दोन चांगले फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. पुन्हा एकदा संजय म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका महेंद्र यांच्या बॅट मधनं सीमारेषेवर. चांगला खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाचं रूपांतर होतोय 4 धावेमध्ये. डीजे रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाटीची आई, येल जायली धन्यवाद डीजे. पाटीची. बघा पहिल्या सत्रामध्ये निर्जय संघानं चांगली गोलंदाजी केली, चांगले क्षेत्ररक्षण केलं आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना हा संघ चांगली फलंदाजी करतायत ते महेंद्र आणि सोमनाथ. चला खंबालपडा आणि पडले संघ यायचा आहे. अतिशय चांगला फटका ऑफ साईडला आपण पाहतो महेंद्र यांच्या बॅटमधनं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय किसन यांच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ते 18 आणि विजयाच्या दिशेने हा निर्जय संघ वाटचाल करतोय. कारण कामगिरी उंचावतो हा निर्जय संघ. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी, दुसऱ्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी महेंद्र आणि सोमनाथच्या माध्यमातून. पुन्हा एकदा संजय म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. फक्त दिशा दिले. बघा कशी फलंदाजी गोरक्षनाथ पवार. अतिशय चांगली फलंदाजी आपण. खराब क्षेत्ररक्षण होतंय मात्र महेंद्र यांचं लक्ष नाहीये. तोपर्यंत दुसरी धाव एकवटली जाते, बॅकिंग केली जाते ती हनुमान पाटील यांच्या माध्यमातून. तोपर्यंत धावा येतात धाव फलकावर एकूण 2 आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर. धावसंख्या 20 वर पोहोचते. षटक समाप्त होतोय दुसरं आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 20. डीजे 20. चला खंबालपाडा संघ आणि पडले संघाला विनंती करतो की यायचं नाणेफेकीसाठी. या पुढचा सामना असेल तो खंबालपाडा विपक्ष पडले. 12 चेंडू आणि समीकरण असेल तर फक्त 3 धावांचं. कारण कामगिरी उंचावतो तो निर्जय संघ. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तशीच कामगिरी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय ती फलंदाजी करत असताना या निर्जय संघाची. महेंद्र आणि सोमनाथ अतिशय चांगले फलंदाज निर्जय संघाचे आणि या 2 फलंदाजांनी डाव सावरलाय आणि 12 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण आपण पाहतोय ते मैदानात. तर गोलंदाज सज्ज होत आहेत धनाजी. तर बघूया समीकरण सोपं असेल ते निर्जय संघासाठी. कारण या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या ते संजय म्हात्रे यांनी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. 23 धावांची गरज असताना 24 चेंडूंमध्ये धावा आपण पाहतो धाव फलकावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर निर्जय संघाच्या 1 बाद 20. तर 12 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण सोपं समीकरण असेल ते निर्जय संघासाठी. आलेत. तर चांगली फलंदाजी होते ते निर्जय संघाची. धनाजी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू सुरुवात चांगली होते धनाजी यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ही गोलंदाजी जर पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये झाली असती, चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात जर झाली असती तर नक्कीच संघर्ष केला असता या जय बागेश्वर देसाई संघानं. मात्र खराब गोलंदाजी आपण पाहिली. 2 षटकांमध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा धनाजी राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टायमिंग शॉट बघूया. तर मी आदरणीय विश्वनाथ शेठ म्हस्कर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते खंबालपाडा विपक्ष पडले अशी नाणेफेक करायची आहे. या पुढील सामना असेल पहिल्या फेरीतील दुसरा सामना तो खंबालपाडा विपक्ष पडले.
नोचा इशारा केला जातो पंचांकडनं आणि या नोवर फ्री हिट असेल, लक्षात घ्या, फ्री हिट असेल. धावसंख्या आपण पाहतो 10 फलकावर, स्कोरची लेवल झाली आहे, फक्त एका धावेची गरज असेल जिंकण्यासाठी. धावांची बरोबरी झाली आहे, फक्त एका धावेची गरज. धनाजी राईट आर्म ओव्हर द विकेट. तर आदरणीय विश्वनाथ सेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते खांबालपाडा विपक्ष पडले असे नाणेफेक केले जाते आणि अशा रीतीने हा सामना सहजरित्या आपल्या फलंदाजीच्या जोरावर निर्जय संघ जिंकतोय आणि पुढच्या फेरीत हा संघ प्रवेश करतोय. पडले संघ नाणेफेक जिंकतोय. देवीदास यांच्यामध्ये बॅटिंग कोणी केली? या उद्या. धन्यवाद DJ, धन्यवाद. तर मी हनुमान पाटील यांना विनंती करतो की यायचं व्यासपीठासमोर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो निर्जय संघाचा गोलंदाज देवीदास, ज्याने एकाच षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत. तर मी आदरणीय बाळाराम मामा म्हात्रे यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते ट्रॉफी देवीदासला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो निर्जय संघाचा